स्वागत आहे तुमच्या वेदांत पट्टीकर ब्लॉग्समध्ये. तर आता बढियापैकी आपण तयारी वगैरे करू. आता आपल्याला गार्डन ज्याच्या ग्राउंड जाणार होतो, पण आता ग्राउंड ज्याच्या हे कॅन्सल झाला. आता आपण गार्डन चाललो. तो तिकडे आशिष उभा आहे, ब्रश करून राहिला, तुम्हाला दाखवतो. तर काय आता तो घरी गेला मला बघून. तो बघा तिकडे दिसत होता थोडा थोडा गाडीच्या मागे. आता मी ब्लॉग बनवतो त्याला बघून घरी गेला आहे ना. ईशान पण येऊन राहिला, आशिष येऊन राहिला का माहीत नाही गार्डन, पण ईशान येऊन राहिला. तर तो घरी गेला ईशान थोडा. तर गॅस चला आता डायरेक्ट आपण रेडी झाल्यावर भेटू. तर म्हणजे आता मी रेडी झाला 10 किलो क्रीम लावून 5 किलो पावडर लावून आता ईशानच्या घरी चाललो. तुम्हाला दाखवतो ईशान येत आहे का नाही येत आहे, कारण की त्याचा फोन लावला होता तर माझ्या घराकडे म्हणते. तिला आता ईशानच्या घराकडे जाऊ. तर आशिष नाही येऊन राहिला. तो ट्युशन जात आहे, त्याची ट्युशन आहे. तर आता 10th गेला आहे. तर त्याने ट्युशन वगैरे लावली आहे. तर ट्युशन चालला तो. सकाळची ट्युशन राहत होतं. आता ईशान येऊन राहिला. त्याची चप्पल ना त्याची सँडल ना दिसून राहिली. सँडल बघून राहिला टॉर्च सुरू करून. तर गाईज बघा तो आशिष ट्युशन चाललेला आहे. घरात चाललेलं आहे ट्युशन. आणि आता इकडे ईशान पण आला आहे बघा. तो ट्युशन चालला आशिष. तर बघा शरमून राहिला. नाही तर आमच्यासोबत गार्डन वगैरे येते. तर आज आम्हाला ग्राउंडमध्ये यायचं होतं, त्या कारणानं मी रनिंग करायला पण नाही गेलो. नाहीतर मी आता काही दिवसापासून रनिंग करायला चाललो. तर आशिष मस्त चाललं आहे ट्युशन. तर इकडे जाईन ना आम्ही ह्यावाला साईडनं जाईन. तर आता आम्ही लोक ग्राउंड चाललो. आता ग्राउंडमध्ये बघू कोणी दिसते का खेळायला, तर तिकडे खेळून आम्ही क्रिकेट. नाहीतर मग गार्डन जाऊन. हा बघा ईशान आज खूप शरमवून राहिला. हो बघा आज खूप शरमवून राहिला ईशान. माहीत नाही काय झालं, तर काही बोलून पण नाही राहिला. बोल ना पूर्ण ग्राउंड खाली आहे, फक्त तिकडे खेळत आहे. ते लोक पण आम्हाला खेळवत नाही, कारण की त्यांना ओळखत नाही. तर आम्ही तिकडे बघा तिकडे फुटबॉलची प्रॅक्टिस चालू आहे. बघा पूर्ण ग्राउंड खाली आहे. ते लोक आता ग्राउंडमध्ये निघाला. आता डायरेक्ट गार्डनमध्ये भेटू. आता गार्डनच्या रस्त्यामध्ये याव. आता डायरेक्ट गार्डनमध्ये भेटू. चला आता ईशान लटकला. आम्ही गार्डनमध्ये पोहोचला. गार्डनमध्ये येता बरोबर लटकला तो. बघा कसा बंद्यासारखा लटकून राहिला. उतरला तो. आज खूप शरमवला. तिकडे तिकडे त्यांची लढाई होऊन राहिली. हे बघा तुम्ही लोक पण इकडे येऊ शकता गार्डन मध्ये ना. यांच्यासारखे झुंबा करू शकता. हे लोक इकडे झुंबा करते. ईशान मस्त बघून राहिला त्यांना. बघा आजचा व्ह्यू किती मस्त आहे. तर खूप मस्त व्ह्यू आहे आजचा. तुम्ही बी येऊ शकता इकडे ना. तुम्ही पण यांच्यासोबत डान्स करू शकता झुंबा. मंडळी बघा आता हे लोक आपला आपला घरी चालले. तुम्ही पण रोज इकडे या, तुम्ही पण जाऊ शकता. खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. नाही ईशानले बघा हसून राहिला. आज एक शायरी मारणार होता, पण तो मारून नाही राहिला. इकडे ईशानने एक क्वेश्चन विचारला आहे, तुम्ही त्याचे उत्तर सांगा. आता कोणत्या कॅरेक्टर त्याचे हात लंबे होते. याला काही ना काही विचारायचे राहते. तो यूट्यूबवरून पाहते ना, इकडे आम्हाला विचारत राहते. तो आम्ही लोक बघू शकता इकडे अंदर आला. इकडे फाउंटेनच्या एरियाकडे. तर इकडे आता आम्हाला एक छोटासा साप दिसला आहे. तुम्हाला दाखवतो. त्याची व्हिडिओ न बनवू शकत, तुम्हाला फक्त अशी इमेज दाखवतो. आता बघा तुमची मजाक करत होतो. इकडे काहीच नाही साप वगैरे. ईशान हसून राहिला कसा. तर आता आम्ही लोक बाहेर चाललो. चला तुम्हाला बाहेर जाऊन दाखवतो. बघा आता बाहेर आलेलो. इकडला व्ह्यू बघा आज मस्त. आता थोडा थोडा रिमझिम पाऊस पण येऊन राहिला ना. उंदीर पा आपला. ते आता आम्ही लोक घरी यासाठी निघालो. तर इकडे मस्त कुत्रे लोक भुकून राहिले. बघा माझ्याकडे पाहून राहिला. आजार आहे त्याला जाऊ द्या. आपण त्याला काय नाव म्हटलं. एक पाय उचलून राहिला. बघा मला दिसत असेल तर पांढरा कलरचा भुकत होता लागेल. ईशान माहीत नाही काहून असं करून राहिला. तर आज ब्लॉगमध्ये पण नाही येऊन राहिला. तर काहीच बघा आता घरी पोचलेला ना. आता इकडं जुते वगैरे काढतो. बघा असेच जुते काढतो. आणि इकडे माझी मम्मी बसली आहे. मला बाहेरचा मौसम दाखवतो. खूपच काळा काळा अंधार आला आहे बाहेर. असा आता वाटून राहिला का खूप जोराचा पाऊस येणार आहे. हे बघा पूर्ण काळा काळा.
बघा गाईस, आता खूप जोराचा पाऊस येणार ना, मला असं वाटून राहिलं, कारण की पूर्ण काळा काळा आभाळ झाला आहे. खूपच काळा काळा झाला आहे आभाळ. आता तुम्ही लोक थोडा वेळ टाइमलेक्स बघा. आता बघा इकडे माझ्या इकडे माझ्या मम्मीच्या मोबाईल टाइमलेक्सला लावला. तुला तुम्हाला हे बघा इकडे टाइमलेक्सला लावला आहे. फिशच्या टाइमलेक्स चालू आहे. बघा हे टाइमलेक्सला लावला आहे मोबाईल. माझ्या मोबाईलची क्लिअरिटी बघा तुम्ही. टाइमलेक्स चालू आहे इकडे. चला आता तुम्ही टाइमलेक्स बघा. फिशच्या टाइमलेक्स खतम झाला. आता आपण वरतं टायरेक्सवर पण जाऊन त्याच्यामध्ये टाइमलेक्स दाखवून आता इकडे व्हिडिओ ऑफ केली आहे टाइमलेक्सची. चला आता हा शोला मम्मीचाच मोबाईल घेऊन जाऊन टेरेसवरतं पण आता तुम्हाला वरतं पण दाखवते. दाखवते म्हणून राहिलो मी. टाइमलेक्स मस्त बाजार. तर काय वरतं पोचलेला बघू शकता किती मस्त मौसम मौसम दाखवतो. बघा मस्त काळ्या काळ्या मौसम आहे. तर मी पूर्ण थकून गेलो वरतं येता कारण की लगेच दिवसांनी आलं. तर आता हावाला मोबाईल इकडे टाइमलेक्सवर लावू. तर एक मोबाईल टाइमलेक्सवर लावला आहे. चला तुम्हाला दाखवतो. हे बघा ट्रायपॉडवर लावलेला आहे स्टँडवर. बघा आता मस्त मौसम आहे बघू शकता. खूपच चांगला मौसम आहे आजचा. इकडे पण बघा आणखीन आहे माझी चक्री गटारवाली म्हणजेची. तर आता माझ्याकडे तर खूप सारी चक्री आहे. तुम्हाला दाखवतो. तर आहे 12 तार, आहे 16 तार, आहे 9 तार, आहे 12 तार. आणखीन चक्री आहे बघा. हे पण आहे एक 12 तारची. नाही 16 तार आहे. एक 12 तार माहीत नाही कुठे गेला. तर कमेंटमध्ये सांगा. मला तर खूप आवडला. किती मस्त बादल ते चालत होते. तर आता आपण खाली जाऊन डायरेक्ट आता खाली आलो. आता बघून थोडा नाश्ता वगैरे करून. नाश्त्यामध्ये काय आहे तर इकडे नाश्त्यामध्ये उपमा आहे. उपमा तर मी काही खात नाही. तर आता बघू आपण ओट्स वगैरे काही खाऊ. आता ओट्सचा मी काही खाऊन नाही राहिलो. ओट्स वगैरे आता डायरेक्ट ओट्स वगैरे मंडेपासून चालू करून. तर मंडळी आता आपली आंघोळ वगैरे पण झाली आहे. आता आपण हाफ वाला पॅन्ट घातला. तर आपल्याला टिमकी पण जायचं आहे. तर हा वाला पॅन्ट बदलवून मग टिमकीला जाऊन आता थोडा प्रसाद वाटतो मी. बघा मस्त दिसून राहिली माझे केस. राजाजी बघा मीने फुलवाला पॅन्ट पण घातलाय. चला आता आपण आपली बघू गाडी वगैरे कोणती आहे. चला आता रूम मधून निघालो. तर बाहेर बघू गाडी कोणती आहे का. कॅमेरावर माहीत नाही गाड्याला. आता चांगला दिसून राहिला. तो ज्युपिटर आहे. हे आता ज्युपिटरच घेऊन जाऊ. तरी आता टिमकीमध्ये यायला निघाला. हा रस्ता बघा. हा रस्ता खूप खराब आहे. चला आता आपण डायरेक्ट टिमकीमध्येच भेटू. उचलला टिमकीमध्ये. आता इकडे थोडा गाडी वगैरे लावली आहे. मोबाईलच्या मागे माहीत नाही का लागला काळा. तर आता ते मामाच्या घरी यायचं. तर मामाच्या घरी जाऊन बघू. तर मंडळी आपलं दर्शन वगैरे झालं. आपण आता पार्किंगमध्ये आलो. इकडे गाडी पण लावली आहे गाडीले. गाडी पण आता चालू करून तर आता डायरेक्ट आपण आपलं मामाकडे भेटून. तर काय आता मामाच्या घरून निघतो. आता डायरेक्ट घरी जातो. तो पियुष बघा वरता गेला. त्याला वाटला का मी त्याला दाखवेन. तर हे बघा ही माझी आजी आहे. तेल लावून राहिली. आपली तयारी करून राहिली. आजी काही बोलणं हो नको मा. काय बोलू. आमची कुस्ती बाचा आहे. तुम्ही सांगा कुस्तीमध्ये ब्लॉग बनला पाहिजे का नाही. काय बोलतो सांग तर. मुली आजी बोलल्या काय बोलू सांगणं तर बोलण्या. चला आता डायरेक्ट आपण घरी भेटू. तर आता बघू. आता काहीतरी आता इकडे हे पकोडे आणले येता. तर आता मम्मीसाठी आणले पकोडे. आणखीन हे तिकडून येता हे पण घेतलं. मम्मीनं मला सांगितलं होतं मुरमुऱ्याची चिवडा. तर आता मम्मी ते खाणार आहे वाटते. मी नाही खाणार आहो. पकोडे पण नाही खाणार मी जास्त हे काय खात नाही आता बाहेरच्या. तर काय करणार नाही आहोत. ते मामाच्या घरी गेलो होतो. तिकडून नाश्ता केला होता. आलू पोहा बढियापैकी. त्याच्यावर मस्त नागपुरी तरी बढिया. आता इकडे कारखान्यात जायचं मला. तर आता तिकडे कारखान्यामध्ये जात आहो. तर बघू कोणती गाडी आहे. तर इकडे आता गाडी आहे. तर बघून कोणतीवाली गाडी घेऊन जाऊन
हे बघा हे संस्कृती इकडे बसून हे बघून राहिली. तारक मेहता का उलटा चष्मा. ते आता कारखान्यात ज्यासाठी निघत आहोत. मी गाडीवर आता जास्त शूट नाही करत, कारण की गाडीवर व्हिडिओ शूट करणं सेफ नाही आहे. तर आता डायरेक्ट कारखान्यातच भेटू. बघा तर आठवणच नाही का ब्लॉग बनवायचा आहे. तर एवढे लसूण चिल्ले, अर्धे पप्पाने चिल्ले अर्धे मीने चिल्ले निवडले आहे. तर आता हे लसूण घरी नेऊन द्यायचे आहे. ते आतापर्यंत काम केला. मग आता इकडे जिममध्ये वगैरे जायचं आहे. तर आता घरी जातो. न्यायताई पण आली आहे जिममधून. हे जिममध्ये नाही जायचं, ॲरोबिक्स काय राहायचं नाही ते ॲरोबिक्सवाली जे जिम राहते त्याच्यामध्ये जाते. झुंबा डान्स वगैरे करते तिकडे. मंडळी आता घरी यासाठी निघालो. काय पोचला ना तुमचा भाऊ घरी. आता पटकन जिमची तयारी करून तुमचा भाऊ ना जिम जाईन. थोडा पाहतो, नाश्ता वगैरे काही करतो. जिम जायच्या पहिले ओट्स वगैरे खातो. ते तुम्हाला दाखवू नाही शकत, कारण की दादा एवढा ओट्स तेवढं दाखवतो तुम्हाला. आणखीन तेच पीनट बटर. तर म्हणून आता डायरेक्ट जिमची तयारी करूनच भेटतो तुम्हाला गाईस. तर मंडळी झालं ना तुमचा भाऊ जिम जायला रेडी. तर घातलाय आपण आपलावाला हाफ पॅन्ट. जिम झाला रेडी. तर इकडे आपले पाण्याची बॉटल पण भरली. इकडे टॉवेल पण आहे भरत द्यायचं आहे. आणि आपण हा पाणीमध्ये हा ORS टाकतो रोज एनर्जीसाठी. तर आता तुम्हाला दाखवला मी सर्व भरपूर केलं आहे. तर आता डायरेक्ट आपण रस्त्यामध्ये भेटू. मंडळी जिम जायला निघाला, आता डायरेक्ट जिममध्ये भेटू. आता वर्कआउट संपलाय. आता घरी आता आज बॅक होता. आता मी सिंगलच मानून राहिलो. बॅक एक दिवशी कधी बायचं तर असंच मानून राहिलो आता मी. चला आता काय घरी भेटू. आता थकून घरी आलो. तर बढियापैकी आज बॅक मारली आहे. बायसेप नाही, आता डायरेक्ट बायसेप मंडेला आहे आपला. आज सॅटर्डे आहे. मग त्याच्यानंतर राहीन आपला लेग. जिममधून आलं तर टी शर्ट बदलून घेतली, कारण की त्या टी शर्टमध्ये खूप पसिना झाला होता. तर मंडळी मी आता जेवण करता. तुमची इच्छा असेल तर तुम्ही पण येऊ शकता ना, जेवण करून जाऊ शकता. तू आ गया क्या? तर गाईज तुम्हाला ब्लॉग आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून घ्या. लवकरात लवकर 200 सबस्क्रायबर करा. आपण एक 24 hours चॅलेंज पण आणणार आहोत. आणखीन तुम्ही सांगा कमेंटमध्ये की आपल्याला कोष्टीमध्ये ब्लॉग बनवायला पाहिजे का नाही. आमची मातृभाषा कोष्टी सावजी लोकांची. आता तुम्ही बघा कोष्टीमध्ये बोलायला पाहिजे का नाही. चला बाय. सॉरी बाय असं करते काय.